रॉबर्ट सपोल्स्की यांचे बिहेव हा एक अतुलनीय ग्रंथ आहे. न्यूरॉन्स पासून कल्चरपर्यंत आपल्या वर्तणुकीमागील जीवशास्त्र ते सखोलपणे तपासतो. नमस्कार. आपण माणसं कधी एकदम उदार असतो, मदत करणारे असतो, तर कधी अगदी टोकाचे स्वार्थी किंवा हिंसकही वागतो. हे असं का होतं? आपल्या वागण्यामागचं नेमकं गूढ काय आहे? आज आपण याच मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत रॉबर्ट सपोल्स्की यांच्या बिहेव द बायोलॉजी ऑफ ह्युमन्स ॲट अ बेस्ट अँड वर्स्ट या एका गाजलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सारांशाचा. सपोल्स्की स्वतः मज्जाविज्ञानी म्हणजे न्यूरोसायंटिस्ट आहेत आणि प्रायमेट्सचा म्हणजे वानर वर्गातील प्राण्यांचा अभ्यास करतात. त्यांनी काय केलंय की जीवशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक शाखांमधलं ज्ञान एकत्र आणून मानवी स्वभावाचे पदर उलगडायचा प्रयत्न केला आहे. आपलं उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या प्रत्येक कृतीमागे जी काही जैविक आणि आजूबाजूच्या परिस्थितीची कारणं दडलेली आहेत ती समजून घेणं. चला तर मग सुरू करूया. नक्कीच. मानवी वर्तन समजून घेणं हे खरंच एक मोठं आव्हान आहे आणि सपोल्स्कींची पद्धत खूप वेगळी आहे. ते एका अगदी साध्या पण थेट प्रश्नाने सुरुवात करतात. त्या व्यक्तीनं आत्ता जे काही केलं ते नेमकं का केलं? आणि याचं उत्तर शोधायला ते वर्तनाच्या त्या क्षणापासून अक्षरशः मागे प्रवास करतात. म्हणजे सेकंद, मिनिटं, तास, दिवस, महिने, वर्ष, अगदी हजारो वर्षांपूर्वीपर्यंत. म्हणजे विचार करा, त्या एका कृतीवर आपल्या शरीरातले हॉर्मोन्स, काही वेळापूर्वीचं आपलं वातावरण, आपली झोप, एवढंच नाही तर लहानपणीचे अनुभव, आपली संस्कृती, आपली अनुवंशिकता आणि अगदी मानवी उत्क्रांती या सगळ्याचा एकत्रित परिणाम कसा होतो हे ते तपासतात. हा जो बहुस्तरीय दृष्टिकोन आहे ना, तोच या विश्लेषणाला खूप खास बनवतो. हा विचार करण्याचा दृष्टिकोनच खूप भन्नाट आहे. म्हणजे एखाद्या कृतीच्या अगदी 1 सेकंद आधी काय घडतं तिथून सुरुवात करूया का? मेंदूमध्ये नक्की काय चाललेलं असतं त्या क्षणी? बरोबर. सपोल्स्की सगळ्यात आधी वर्तनाच्या तात्काळ कारणांवर येतात. म्हणजे आपल्या मेंदूच्या कार्यावर, न्यूरोसायन्सवर. इथे मेंदूचे 2 भाग खूप महत्त्वाचे ठरतात. एक आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा आपल्या कपाळाच्या अगदी मागचा भाग असतो. हा भाग म्हणजे आपल्यातला मोठा माणूस असं समजा, जो विचार करतो, नियोजन करतो, स्वतःवर ताबा ठेवतो, काय योग्य काय अयोग्य याचा विचार करतो. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे ॲमिग्डाला. हा मेंदूच्या जरा आत खोलवर असतो. हे भावनांचं केंद्र आहे. विशेषतः भीती, राग, आक्रमकता असल्या तीव्र भावना इथेच प्रोसेस होतात. आता गंमत अशी आहे की कोणतीही कृती, मग ती मदतीची असो वा हल्ल्याची, या दोन्ही भागांच्या त्या क्षणीच्या कार्यावर आणि त्यांच्यातल्या संवादावर अवलंबून असते. म्हणजे त्यांच्यात एक प्रकारची रस्सीखेच चालू असते का? कोण जास्त प्रभावी ठरणार? तुम्ही तसं म्हणू शकता, अगदी सोप्या भाषेत. जर प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं नियंत्रण जास्त असेल तर व्यक्ती विचारपूर्वक, जरा संयमाने वागते. पण जर अमिग्डाला जास्त सक्रिय झाला, म्हणजे समजा धोक्याची किंवा आव्हानाची भावना वाढली, तर प्रतिक्रिया जास्त भावनिक, आवेगपूर्ण असू शकते. जसं की कोणी अचानक ओरडलं तर आपण पटकन मागे वळून पाहतो. ही अमिग्डालाची एकदम जलद प्रतिक्रिया झाली. अच्छा. पण मग परिस्थिती काय आहे हे पाहून शांत होणं हे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम. या दोन्हींचा जो समतोल असतो ना, तोच आपलं त्या क्षणाचं वर्तन ठरवतो. हां. हे झालं मेंदूतल्या सेकंदाच्या आतल्या घडामोडींचं. पण हार्मोन्सबद्दलही खूप बोललं जातं. विशेषतः टेस्टोस्टेरॉन आणि आक्रमकता यांचा काय नातं आहे? सपोल्स्की काय सांगतात यावर? हो, हा एक प्रचलित मुद्दा आहे, पण त्यात गैरसमजही खूप आहेत. टेस्टोस्टेरॉन, कॉर्टिसॉल जो ताणामुळे वाढतो, आणि ऑक्सिटोसिन, ज्याला बंधनाचा हार्मोन किंवा लव्ह हार्मोन पण म्हणतात. हे आणि असे इतर हार्मोन्स आपल्या वर्तनावर नक्कीच प्रभाव टाकतात. ते आपल्या प्रेरणा, म्हणजे इम्पल्सेस कशा आणि किती तीव्रतेने व्यक्त होतील हे बदलू शकतात. पण टेस्टोस्टेरॉनबद्दल सपोल्स्की एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतात. ते म्हणतात की टेस्टोस्टेरॉन थेट आक्रमकता, म्हणजे ॲग्रेशन निर्माण करत नाही. त्याऐवजी ते व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, म्हणजे सोशल स्टेटस मिळवण्याची किंवा टिकवण्याची इच्छा तीव्र करते. आता ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडेल हे पूर्णपणे सामाजिक परिस्थितीवर आणि त्याला काय शिकवलं गेलंय यावर अवलंबून असतं. अच्छा. म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढलं की माणूस भांडेलच किंवा आक्रमक होईलच असं नाही म्हणायचं. दुसरीकडे जर सामाजिक वातावरणात आक्रमकतेने प्रतिष्ठा मिळत असेल
असं दिसत असेल तर ती व्यक्ती हिंसक वागू शकते. त्यामुळे हार्मोन एकच, पण त्याचा परिणाम वर्तनात कसा दिसेल हे संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट ठरवतो. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे वर्तनाच्या काही सेकंड आधी मेंदू आणि हार्मोन सक्रिय असतात. पण थोडं अजून मागे गेलो तर म्हणजे समजा काही तास किंवा अगदी दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टींचाही परिणाम होतो का? जसं की आदल्या रात्रीची झोप वगैरे. अगदी 100% होतं. सपोल्स्की आपल्याला वर्तनाच्या काही तास ते दिवसा आधीच्या पातळीवर घेऊन जातात. विचार करा, जर आपली झोप पूर्ण झाली नसेल किंवा आपण खूप भुकेले असू किंवा सततच्या ताणतणावाखाली असू, तर आपला प्रतिसाद नक्कीच बदलतो, नाही का? उदाहरणार्थ, दीर्घकाळचा ताण म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढवतो. याचा थेट परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर आणि भावनांवर होतो. संशोधनातून असं दिसलंय की जास्त कॉर्टिसॉलमुळे आपली सहानुभूती म्हणजे एम्पथी कमी होते. आपण इतरांना पटकन धोका म्हणून बघायला लागतो आणि आपली प्रतिक्रिया अधिक बचावात्मक किंवा शत्रुत्वाची होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे अपुरी झोप आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची कार्यक्षमता कमी करते. त्यामुळे आपला संयम सुटतो, आपण जास्त चिडचिड करतो, छोट्या गोष्टींवरून मोठे निर्णय चुकण्याची शक्यता असते. हे तर आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतो की म्हणजे परीक्षेचा ताण असेल किंवा ऑफिसमध्ये कामाचा बोजा असेल तेव्हा आपलं वागणं बदलतं खरं. आता अजून मागे जाऊया का? म्हणजे लहानपणीचे अनुभव, आपलं संगोपन कसं झालं त्याचाही परिणाम आपल्या आजच्या वागण्यावर होतो. हे तर खूपच दूरचं वाटतंय. दूरचं वाटलं तरी त्याचा पाया खूप खोलवर उतलेला असतो. सपोल्स्की सांगतात की बालपणीचे आणि तरुणपणीचे अनुभव विशेषतः आपल्याला कशा प्रकारचं वातावरण मिळालं, प्रेमळ आणि सुरक्षित मिळालं की भीतीदायक आणि दुर्लक्षित, हे आपल्या मेंदूच्या विकासावर अक्षरशः कायमचा ठसा उमटवतात. यातूनच आपल्या मेंदूतील भावनिक नियंत्रणाची आणि सामाजिक संबंधांची जी वायरिंग आहे ना, ती तयार होते. म्हणजे बघा, ज्या मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर वातावरण मिळतं त्यांच्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्षम बनतो असं दिसतं. त्यामुळे त्यांना मोठेपणी भावनांवर नियंत्रण ठेवणं, इतरांना समजून घेणं म्हणजे सहानुभूती दाखवणं हे सोपं जातं. अच्छा. याउलट ज्या मुलांनी लहानपणी खूप मोठा भावनिक किंवा शारीरिक आघात म्हणजेच ट्रॉमा अनुभवला असेल किंवा सतत दुर्लक्ष सोसलं असेल, त्यांच्या मेंदूतील भीतीचं केंद्र म्हणजे ॲमिग्डाला जास्त संवेदनशील बनतं. त्यामुळे असे लोक भविष्यात जास्त प्रतिक्रियाशील म्हणजे रिॲक्टिव्ह, चिंताग्रस्त किंवा अविश्वासी बनण्याची शक्यता वाढते. हे बदल मेंदूच्या रचनेत आणि कार्यातही दिसून येतात म्हणे. बापरे, हे ऐकल्यावर तर ती जुनी नेचर वर्सेस नर्चर म्हणजे अनुभवशक्ता विरुद्ध संगोपन ही चर्चा आठवतेच. सपोल्स्की हा वादाकडे कसे पाहतात? ते कशाला जास्त महत्त्व देतात, आपल्या जीन्सना की आपल्या अनुभवांना? इथे सपोल्स्की एक खूप महत्वाचा मुद्दा मानतात. ते म्हणतात की ही विरुद्ध म्हणजे वर्सेसची भाषाच मुळात चुकीची आहे. निसर्ग आणि संगोपन म्हणजे जीन्स आणि पर्यावरण हे एकमेकांचे विरोधक नाहीत. ते सतत एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, एकमेकांवर परिणाम करत आहेत. हे असं नाही की 50% वागणं जीन्समुळे आणि 50% वातावरणामुळे ठरतं. खरं तर आपलं वातावरण ठरवतं की कोणते जीन्स कधी आणि कसे व्यक्त होतील. ह्याला जीन एक्सप्रेशन म्हणतात. आणि आपले जीन्स ठरवतात की आपण वातावरणाला कसा प्रतिसाद देऊ. उदाहरणार्थ, काही लोकांमध्ये विशिष्ट जीन्समुळे ताणाला जास्त तीव्र प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती असू शकते. पण जर त्यांना लहानपणी खूप सुरक्षित वातावरण मिळालं तर कदाचित ती प्रवृत्ती कधीच मोठ्या प्रमाणावर दिसून येणार नाही. हे दोन्ही घटक इतके अविभाज्य आहेत की त्यांना असं वेगळं करणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे जीवशास्त्र आणि संस्कृती यांचंही असंच काहीसं नातं आहे का? अगदी बरोबर. सपोल्स्की पुढे जाऊन संस्कृती आणि जीवशास्त्र यांच्यातल्या देवाणघेवाणीवरही बोलतात. आपली संस्कृती म्हणजे आपल्या चालीरीती, आपले कायदे, आपली शिक्षण पद्धत हे आपल्या मेंदूच्या विकासावर आणि कार्यपद्धतीवर परिणाम करतात. त्याचवेळी आपल्या जैविक गरजा आणि मर्यादा आपल्या संस्कृतीला आकार देतात. हे दोन्ही दिशेने चालतं. उदाहरणार्थ, आपली नैतिक मूल्य किंवा न्यायाची संकल्पना घ्या. ह्या काही केवळ शुद्ध तर्कावर आधारित नाहीयेत. त्यांचं मूळ आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडतं. जगण्यासाठी समूहांमध्ये एकत्र राहण्याची गरज, आपल्या गटातील लोकांवर विश्वास ठेवणं आणि इतरांपासून सावध राहण्याची जैविक प्रेरणा, यातूनच पुढे जाऊन टोळीवाद
म्हणजे ट्रायबलिझम, निष्ठा आणि अगदी नैतिकतेच्या कल्पना विकसित झाल्या आहेत असं ते म्हणतात. टोळीवाद म्हणजे आपण विरुद्ध ते किंवा यू वर्सेस देम ही जी भावना असते तिचं मूळ इतकं खोल आहे हे आपल्याला सतत का दिसतं समाजात? होय, सपोल्स्की स्पष्ट करतात की माधव हजारो वर्ष लहान लहान गटांमध्ये राहिला आहे. त्यामुळे आपल्या गटाला म्हणजे यसला प्राधान्य देणं आणि बाहेरील गटाबद्दल म्हणजे देमबद्दल संशय किंवा वैर बाळगणं ही एक उत्क्रांतीतून मिळालेली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. यामुळेच आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या समाजासाठी किंवा देशासाठी काहीही करायला तयार होतो. म्हणजे गटांतर्गत सहकार्य वाढतं. पण याच प्रवृत्तीमुळे दुसऱ्या गटांबद्दल पूर्वग्रह, भीती आणि प्रसंगी द्वेषसुद्धा निर्माण होतो. म्हणजे बाहेरील गटांप्रती शत्रुत्व ही मानवी स्वभावाची एक मूलभूत पण तितकीच गुंतागुंतीची बाजू आहे. आता आपण अजून मूलभूत प्रश्नांकडे वळूया. नैतिकता म्हणजे मोरॅलिटी आणि स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल याबद्दल सपोल्स्की काय म्हणतात? कारण आपण नेहमी असं मानतो की आपण विचार करून नैतिक निर्णय घेतो आणि आपल्या कृतींवर आपलं पूर्ण नियंत्रण असतं. बरोबर. इथे सपोल्स्की काहीसे धक्कादायक पण विचार करायला लावणारे मुद्दे मांडतात. नैतिकतेबद्दल ते म्हणतात की आपले बरेचसे नैतिक निर्णय हे थंड डोक्याने घेतलेल्या तार्किक विचारांपेक्षा जास्त आपल्या आतून येणाऱ्या भावनांवर, अंतप्रेरणेवर म्हणजे इंट्युशनवर आणि जैविक घटकांवर अवलंबून असतात. आपल्या मेंदूत सहानुभूतीसाठी खास सर्किट्स आहेत. ऑक्सिटोसिनसारखे हॉर्मोन्स विश्वास आणि परोपकारावर परिणाम करतात. इतकंच नाही तर अगदी आपल्या आतड्यातले जीवाणू म्हणजे गट बॅक्टेरियासुद्धा आपल्या मूडवर आणि पर्यायाने आपल्या नैतिक निवडींवर प्रभाव टाकू शकतात. म्हणजे नैतिकता ही वाटते तितकी केवळ डोक्यातली गोष्ट नाहीये. आणि स्वतंत्र इच्छाशक्तीबद्दल काय? आपण जे काही करतो ते निवडायला आपण खरंच स्वतंत्र असतो का? हा तर अजून मोठा आणि जरा तात्विक प्रश्न आहे. सपोल्स्की इथे नियतिवादी म्हणजे डिटर्मिनिस्टिक भूमिका घेतात. याचा अर्थ असा की कोणतीही कृती किंवा निर्णय हा शून्यातून निर्माण होत नाही. तो त्या क्षणापर्यंतच्या असंख्य कारणांचा एक प्रकारे परिणाम असतो. तुमची आनुवंशिकता, तुमच्या आईच्या पोटात असतानाचं वातावरण, तुमचं बालपण, तुमची संस्कृती, काही मिनिटांपूर्वी तुम्ही काय खाल्लं, तुमच्या मेंदूत त्या क्षणी कोणते न्यूरॉन सक्रिय आहेत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमची तथाकथित निवड. त्यामुळे त्यांच्या मते आपण ज्याला स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणतो, म्हणजे भूतकाळातील कोणत्याही कारणांपासून पूर्णपणे मुक्त असलेली निवड करण्याची क्षमता, ती कदाचित एक भ्रम म्हणजे इल्युजन असू शकते. प्रत्येक गोष्ट जर कार्यकारण भावाने घडत असेल तर मग पूर्ण स्वातंत्र्य कुठे उरतं, असा त्यांचा सवाल आहे. बापरे, म्हणजे आपल्या कृतींसाठी आपण जबाबदार नाही असं म्हणायचं का? मग तर कोणीही काहीही करून म्हणेल माझा दोष नाही, माझ्या जीन्समुळे झालं किंवा माझ्या लहानपणीच्या अनुभवामुळे झालं. नाही. इथेच सपोल्स्कींची भूमिका महत्वाची ठरते. ते नियतिवादाचा वापर जबाबदारी टाळण्यासाठी किंवा गुन्ह्यांचं समर्थन करण्यासाठी अजिबात करत नाहीत. उलट ते म्हणतात की हे सगळं समजून घेतल्यामुळे आपल्यात अधिक सहानुभूती म्हणजे कंपॅशन आणि समजूतदारपणा यायला हवा. विशेषतः न्याय आणि शिक्षा प्रणालीबद्दल बोलताना ते म्हणतात की केवळ डोळ्याच्या बदल्यात डोळा किंवा सूडबुद्धीने शिक्षा देण्याऐवजी आपण त्या व्यक्तीच्या वर्तनामागील जैविक, मानसिक आणि सामाजिक कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. याचा अर्थ असा नाही की धोकादायक व्यक्तींना समाजात मोकळं सोडावं, पण शिक्षा करण्यामागचा उद्देश केवळ छळ किंवा बदला नसावा, तर त्यात सुधारणा म्हणजे रिहॅबिलिटेशन आणि भविष्यात तसं वर्तन टाळण्यासाठी मदत करण्यावर भर असावा. कारण त्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक घटकांनी तिच्या त्या कृतीला हातभार लावलेला असू शकतो. हा विचार खूप वेगळा आहे आणि खूप महत्वाचा वाटतोय. म्हणजे वर्तनामागचं विज्ञान समजून घेणं हे सहानुभूती वाढवण्यासाठी आहे, सबबी देण्यासाठी नाही. पण मग या सगळ्या विवेचनातून मानवी स्वभावाचा एक विरोधाभास समोर येतो का? म्हणजे आपण एकाच वेळी इतके चांगले आणि इतके वाईट कसे असू शकतो? अगदी नेमका हाच मुद्दा सपोल्स्की त्यांच्या पुस्तकाच्या शेवटी अधोरेखित करतात. ते मानवी स्वभावातील या मूलभूत विरोधाभासावर म्हणजे पॅराडॉक्सवर बोट ठेवतात. मानव म्हणून आपण कमालीची करुणा, प्रेम, परोपकार आणि निस्वार्थ सेवा दाखवू शकतो. आपण इतरांसाठी जीव देऊ शकतो. त्याचवेळी आपण अकल्पनीय क्रूरता, हिंसा, द्वेष आणि वंशसंहार करण्यासही सक्षम आहोत. आणि यातला खरा धक्कादायक विरोधाभास हा आहे की अनेकदा या दोन्ही टोकाच्या म्हणजे अत्यंत चांगल्या आणि अत्यंत वाईट वर्तनांमागे सारख्याच जैविक यंत्रणा म्हणजे बायोलॉजिकल मेकॅनिझम्स काम करत असतात.
उदाहरणार्थ, जी मज्जासंस्था आपल्याला आपल्या मुलांवर किंवा मित्रांवर प्रेम करायला शिकवते, तीच आपल्याला आपल्या गटाच्या संरक्षणासाठी त्यांच्या गटावर हल्ला करण्याची प्रेरणा देऊ शकते. अच्छा. ऑक्सिटोसिन हॉर्मोन जसं आपल्या माणसांबद्दल जवळीक वाढवतं, तसंच ते अनोळखी लोकांबद्दलचा अविश्वासही वाढवू शकतं. सहानुभूती आणि क्रूरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरू शकतात काही परिस्थितीत. इथेच मानवी स्वभाव समजून घेण्याची खरी कसोटी लागते. तर या सगळ्या सखोल आणि इतक्या विस्तृत चर्चेनंतर सपोल्स्कींच्या बिहेव या पुस्तकाच्या सारांशामधून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? या सगळ्या माहितीचा नेमका उपयोग काय आपल्यासाठी? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की आपल्या आणि इतरांच्या वर्तनामागील जीवशास्त्र समजून घेणं हे आपल्याला अधिक सहनशील आणि सहानुभूतीपूर्ण बनवू शकतं. हे ज्ञानाचं ओझं नाहीये, तर समजूतदारपणा वाढवणारं एक साधन आहे. जेव्हा आपल्याला कळतं की एखाद्याच्या वागण्यामागे किती विविध आणि अनेकदा त्याच्या नकळत काम करणारे घटक आहेत, म्हणजे हार्मोन्स, ताण, भूतकाळातले अनुभव, अगदी उत्क्रांती, तेव्हा त्या व्यक्तीला लगेच चांगला किंवा वाईट असा शिक्का मारणं आपण थोडं टाळू शकतो. याचा अर्थ जबाबदारी नाकारणं नाही, पुन्हा एकदा सांगतो. तर जबाबदारी अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघणे. हे समजून घेतल्यास आपण व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. आपण अशा व्यवस्था निर्माण करू शकतो ज्या शिक्षे आणि बदला यांवर आवाजवी जोर देण्याऐवजी समजूतदारपणा, करुणा आणि न्यायाला प्रोत्साहन देतील. अगदी. ज्यामुळे मानवी स्वभावातील सर्वोत्तम गोष्टींना म्हणजे सहकार्य, सहानुभूती, प्रेम यांना अधिक वाव मिळेल आणि ज्या काही विनाशकारी प्रवृत्ती आहेत त्यांना आवर घालता येईल. बरोबर. हे ध्यान आपल्याला फक्त आपण का वागतो हेच सांगत नाही, तर आपण अधिक चांगलं कसं वागू शकतो याची दिशाही कुठेतरी दाखवू शकतं. आजच्या या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात रेंगाळतो आहे. आपल्या किंवा इतरांच्या एखाद्या कृतीमागे की जैविक, मानसिक आणि सामाजिक कारणं असू शकतात हे जाणल्यावर आपण आपल्या रोजच्या जीवनात एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो का? विशेषतः जेव्हा आपल्याला कोणाचं वागणं पटत नाही किंवा त्रासदायक वाटतं, तेव्हा त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करणं शक्य आहे का? आणि मोठ्या पातळीवर समाज म्हणून न्याय, शिक्षा आणि सुधारणा या संकल्पनांवर या ज्ञानाचा काय परिणाम व्हायला हवा यावर विचार करायला खरंच खूप वाव आहे. If you enjoyed this video, please remember to like, share, and hit that subscribe button below.